अगदी परफेक्ट असे बोंबील फ्राय, अजिबात न तुटता न फुटता, बोंबीलचे पाणी काढण्यापासून ते अतिशय कुरकुरीत असे बोंबील फ्राय करण्यापर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय कुरकुरीत असे बोंबील फ्राय होतात. तर चला बघूया कसे करायचे आहेत ते. तर हे बोंबील घेतले आहेत मी, साफ करून घेतलेले आहेत स्वच्छ असे. बघू शकता तुम्ही किती फ्रेश असे बोंबील आहेत. छोटे आहेत पण खूप फ्रेश आहेत. तर ते मी आता साफ करून वगैरे घेतलेले आहेत. तर बोंबीलचं मेन काम जे असतं ते असतं पाणी काढायचं बोंबीलचं. तर त्याच्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर इथे अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि ते आपण चांगलं असं पिळून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता हे दोन्ही पदार्थ याला चोळून घ्यायचे आहेत तसे छानपैकी. सगळीकडे व्यवस्थित असे लागतील ना असे त्याला चोळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही लगेच पाणी सुटायला सुरुवात होत आहे. आता आपण याला आहे ना 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघाल तर पाणी बघा किती वेगळं झालेलं आहे. अजिबात मेहनत घ्यावी लागत नाही. नाहीतर बोंबलाचं पाणी काढायचं म्हटलं ना, तर खूप टेन्शन येतं. पाट्याखाली ठेवायचं वगैरे. तर त्याला खूप मेहनत लागते आणि वेळही जातो. ही पटकन तुम्ही अशा प्रकारे ट्रिक वापरली ना, तर अजिबात वेळ लागणार नाही. बघू शकता तुम्ही हाताने प्रेस केल्यानंतरही बोंबीलचं पाणी कसं पडतं आहे. तर अजिबात आता बोंबलामध्ये पाणी राहणार नाहीये. सगळं पाणी निघून जाईल. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बोंबलाचं पाणी निघतं आहे ते. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल ही पद्धत. तर बघा तुम्ही किती आपलं पाणी हे वेगळं झालेलं आहे. तर आता हे पाणी आपण काढून घेऊया. तर आपले बोंबील बऱ्यापैकी आता कोरडे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही अजिबात पाणी राहिलेलं नाहीये. आता पाणी आपण काढले त्यामुळे आपलं लिंबू आणि मीठ हे दोन्हीही त्या पाण्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे आपण पुन्हा आता याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. फक्त थोडंसं मीठ वेळेनेच घाला, कारण थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये मीठ राहतं. त्यामुळे थोडंसं मीठ कमी घाला. आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे आणि पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी इकडे काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे, ज्याच्याने कलर खूप छान येतो. त्याच्यामुळे इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. आता एवढ्याच मसाल्यांमध्ये आता हे बोंबील फ्राय मी करणार आहे. अजिबात कोणतेच दुसरे मसाले वापरणार नाही. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता. आता सगळीकडे मसाले लागतील असे एकसारखे चोळून आहे ना आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे मसाले लागतील असे व्यवस्थित लावायचे आणि अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे मसाला छान आतपर्यंत मुरेल. तर बघू शकता तुम्ही अर्ध्या तासानंतरही अजिबात बोंबलाला पाणी सुटलेलं नाहीये. तसेच्या तसेच आहेत आणि व्यवस्थित मुरले आहेत. तर हे मी आता वरती कोटिंगसाठी घेतले आहेत 2 चमचा तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून आता या मिश्रणामध्ये मी आता हे बोंबील घोळवून गरम गरम तेलामध्ये आता फ्राय करण्यासाठी सोडते. तेल गरमच पाहिजे बोंबील सोडताना व्यवस्थित. आता आपण सगळे बोंबील याच्यामध्ये सोडून घेऊया. बोंबील सोडताना अजून एक इथे एक ट्रिक, की बोंबील अजिबात चिटकून ठेवायचे नाहीयेत. थोडासा गॅप ठेवायचा आहे प्रत्येक बोंबलामध्ये, नाहीतर ते एकमेकांना चिटकून जातात. आता व्यवस्थित एक साइडने पूर्णपणे त्याला फ्राय होऊन द्यायचंय. पॅन हलवून बघायचंय बोंबील हलतायत का, तरच आपण त्यांना उलटे करायला घ्यायचे आहेत. अजिबात घाई करायची नाही. बोंबील उलटे करताना जे होतील त्यालाच करायचं, नाहीतर थोडा वेळ थांबायचं. आणि अगदी छोटे बोंबील आहेत त्याच्यामुळे तर खूपच काळजीपूर्वक करायला लागतात. त्यामुळे जे होतील तेच तुम्ही उलटे करा. एकदा का ते झाले ना, कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली की अजिबात टेन्शन नाही, मग एकदम व्यवस्थित होणार. ना तुटणार ना फुटणार. बघू शकता तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरच आपण याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता जवळपास आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही छान असे क्रिस्पी दिसतायत. अजून थोडा वेळ आपण ठेवून घेऊया. तर छान आता आपले बोंबील परतून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये.
एकदम इझिली होतात हे बोंबील फ्राय. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नाही तर बोंबील फ्राय करायचं म्हटलं ना जरा टेन्शनच येतं की फुटतात, काही होतं बोंबीलचं. तर अशा पद्धतीने केलं ना, बोंबीलचं पाणी वगैरे काढलं ना, तर खूप छान होतात हे. तर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहेत आणि अख्खेच्या अख्खे राहिलेले आहेत. अजिबात तुटले नाहीत बोंबील फ्राय करताना आणि टेस्टही खूप छान लागते या कुरकुरीत बोंबीलची. छोटे बोंबील तर मेन छान लागतात असे फ्राय केल्यावरती. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की फ्राय करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि बोंबील एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे बनवता बोंबील ते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.